नमस्कार मंडळी, मी प्रिया स्वागत करते तुमचं प्रियाज किचन मराठीमध्ये. चला तर म्हणलं आज आपण महाराष्ट्र भ्रमंती चालू करूया. म्हणजे काय की महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या ठिकाणच्या रेसिपी आपण आपल्या चॅनलवरती बनवून टाकूयात का? कशी आयडिया वाटली आणि तुम्ही कुठल्या ठिकाणाहून आहात आणि तुम्हाला कुठल्या रेसिपी तुमच्या इथं फेमस आहेत ना, ते मला कमेंट करून सांगा. तर आज आपण बनवूया सोलापूर स्पेशल डाळ मिरचूची रेसिपी. पण त्याच्यामध्ये थोडासा बदल मी केलेला आहे. तुम्हाला रेसिपी कशी वाटते मला नक्की कमेंट करून सांगा बरं का सोलापूरकर. तर चला मग रेसिपीला सुरुवात करूया. साहित्य तर बघितलंय तुम्ही, मी पुढे सांगणारच आहे की काय किती घेतलंय प्रमाणासहित. आता एका पॅनमध्ये अर्धा चमचा मी तेल घालून घेतलेला आहे आणि त्याच्यावरती 2 चमचे मी या ठिकाणी खोबऱ्याचा कीस घेतलेला आहे, म्हणजे एकदम पाव वाटीच्या प्रमाणात. हा किस आपल्याला एकदम मंद गॅसवरती हळूहळू हलवत भाजायचा आहे. आता किस अर्धा भाजत आला की लगेचच त्याच्यामध्ये 1 चमचा जिरं आणि 2 चमचे हवरी घालून घ्यायची आहे, म्हणजे पांढरे तीळ. आता हेही आपल्याला एकदम मंद गॅसवरती छान खरपूस असं भाजून घ्यायचं आहे. लक्षात ठेवा, छान हलवत हलवत खरपूस असं भाजून घ्या. हे बघा, असा रंग झालेला आहे, म्हणजे आपले हे तीळ असे चटचटायला लागले की समजून घ्यायचं आपलं मिश्रण भाजून तयार आहे. आता ते साईडला काढून घेऊया आणि त्याच पॅनमध्ये पुन्हा अर्धा चमचा तेल घालून घेऊया. आता या ठिकाणी मी हिरव्या मिरच्या अशा पद्धतीने 2 तुकडे करून घेतले, जेणेकरून मिरची भाजताना ती चटकणार नाही किंवा अंगावरती उडणार नाही. आता ह्या मिरच्याही आपल्याला छान अशा डाग पडेस्तोवर भाजायच्या आहे. या ठिकाणी मी एकदम तिखट लवंगी मिरचीचा वापर केलेला आहे. जर तुम्ही तिखट एवढं खात नसाल तर तुम्ही त्या पोपटी मिरच्या मिळतात ना कमी तिखटवाल्या, त्याही वापरू शकता. आता पूर्ण एक गड्डी लसूण आहे, तो मी अशा पद्धतीने सोलून घेतला आणि मिरच्या अर्ध्या भाजल्याच्या नंतर त्याच्यावरती लसूण भाजून घ्यायचा. हे बघा, आता आपलं लसूण आणि मिरची छान असे भाजून तयार झालेले आहेत. तेही आपण साईडला काढून ठेवू आणि सर्व मिश्रण हे आपलं थंड करून घेऊ. हे बघा, आपलं मिश्रण थंड झालेले आहे, दोन्ही मिरच्या आणि जे खोबऱ्याचं केलं होतं ते. आता काय करायचं, आपण एका मिक्सरच्या भांड्यामध्ये मिरच्या, लसूण आणि जे खोबरं, हावरी आणि हे वाटण आहे ना, ते एकदम ओबडधोबड असं वाटून घ्यायचं आहे. लक्षात ठेवा, एकदम त्याची बारीक पूड करू नका, तर एकदम असं ओबडधोबड ठेवा, जेणेकरून ते चटणीत खायला छान लागतं. आता अर्धं मीठ याच्यात टाकून घ्यायचं आहे आणि अर्धा आपण डाळ भाजताना टाकणार आहोत. तर हे बघा, या ठिकाणी मी मिश्रण वाटून तयार केलं. आता जर तुम्हाला असं मिक्सरमध्ये जर हे वाटायचं नसेल ना, तर तुम्ही खलबत्त्यात किंवा पाट्यावर वंट्यावरती पण वाटू शकता. तर आता सेम पॅनमध्ये 1 चमचा तेल घेतलं. आता हे 1-2 तास भिजून घेतलेली डाळ आहे, त्याला चाळणीवरती पाणी निथळून घेतलं. पूर्ण पाणी डाळीचं निथळून घेतलेलं आहे, मग ह्या डाळीचा वापर केलेला आहे. आता तेलावरती डाळ टाकायची, थोडंसं मीठ टाकायचं आणि छान खरपूस अशी भाजून घ्यायची. तर आता हे बघा, या ठिकाणी डाळ अजून पूर्ण ही शिजलेली नाही. तर ह्या स्टेजला आपल्याला संपूर्ण जे वाटलेलं वाटण आहे ते डाळीमध्ये घालून घ्यायचं. आता तुम्हाला जर रात्रभरी जरी डाळ भिजवायची असेल ना, तरीसुद्धा चालणार आहे किंवा 1-2 तासामध्ये पण ही डाळ छान अशी भिजून तयार होते. पण लक्षात ठेवा, चाळणीवरती निथळून पूर्ण त्याचं पाणी काढून घ्या, जेणेकरून आपली चटणी जास्त दिवस टिकणार आहे. हे वाटण करताना कुठलाही पाण्याचा अंश ठेवायचा नाही किंवा पाणी वापरायचं नाही, जेणेकरून छान आपली चटणी टिकणार आहे. आता ह्या स्टेजला मी 2 चमचे शेंगदाण्याचा ओबडधोबड कूट घातलेला आहे. माझा शेंगदाण्याचा कूट कच्च्या शेंगदाण्याचा होता, त्यामुळे मी ह्या स्टेजला घातला. आता तुमचं जर भाजलेले शेंगदाणे असतील तर तुम्ही शेवटून घालू शकता किंवा जर कूट नसेल तर खोबरं भाजताना त्यासोबत शेंगदाणे भाजू शकता. आता छान हलवून घ्यायचं, झाकण ठेवून 5 मिनटं वाफ काढून घ्यायची एकदम मंद गॅसवर. बघा, आपली चटणी बनवून तयार झालेली आहे. मस्त हलवत राहायचं, कारण पॅन आणखीन पण गरम आहे. किती छान रंग आपल्या चटणीला आलेला आहे. आपली एकदम छान अशी ही डाळ मिरचूची रेसिपी बनवून तयार झालेली आहे. आता सोलापूर साईडला ही डाळ मिरचू बनवतात, तर ती ओलसर पद्धतीची अशी बनवतात. तर या ठिकाणी मी ही डाळ मिरचीची रेसिपी एकदम सुक्की आणि कुठलाही पाण्याचा वापर न करता बनवली. रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून सांगा. जर आवडली असेल तर लाईक, शेअर आणि चॅनलला तुम्ही ह्याला 8 दिवसापर्यंत स्टोअर करून वरण भात चपातीसोबत एन्जॉय करू शकता.